पुरणपोळ्या, चपात्या. इथे माझा म्हणा आज कॉलेजला खूप लवकर चाललेला आहे. टेरेसवरती खास सूर्यप्रकाश घेण्यासाठी मी जात असते व्यायाम करायला. मी असं ठरवलं का आज बायको लवकर बोलले उशीर यायचं. आमचा जुना टीव्ही घेऊन चाललेले आहेत दादा. डोळ्यातून कंटिन्यू पाणी येत होतं माझ्या. दोनों काम एक साथ करणे पड रहे आज. तर ते दोघी पण गेलेल्या जगन्नाथपुरीला. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8 वाजले आहेत आता, पण असं वाटत आहे की सकाळचे 6-6:30 वाजले असतील, कारण बाहेर खूप आभाळ आलेला आहे. त्याच्यामुळे घरामध्ये अंधार पसरलेला आहे. बाकी माझा सगळा स्वयंपाक तर झालेला आहे. आज स्वयंपाकामध्ये मी केलेले आहेत पुरणपोळ्या. मस्त आहे बघा, पुरणपोळ्या, चपात्या आणि हे बघा इथं शिमला मिरचीची भाजी केलेली आहे चिरंजीवांच्या डब्यासाठी. बाकी इथे माझा म्हणा आज कॉलेजला खूप लवकर चाललेला आहे. केळी खाऊन चाललेला आहे. मस्त केळी, खजूर खा रहा है मेरा पुत्र. डब्बा पण घेऊन जाणार ना? ठीक है, पैक करती हूँ तुम्हारा डब्बा. अनुड्या लीजो. चला मी आता तुळशी मात्रा जल अर्पण करते. सकाळी उठल्या उठल्या स्वयंपाक करण्याच्याच मागे लागलेली. अगे थांब बघू. आयुष्यवंत भाऊ, यशस्वी भाऊ, बच्चू आवजा बच्चू लवकर ये. चला आता तुळशी मात्रा जल अर्पण करते. गोविंद जय बोलो गोपाल जय जय. बघा घरामध्ये किती अंधार पसरलेला आहे आणि बाहेरचं वातावरण बघा. क्या ही मैं बोलू. पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे. हे बघा आकाश काळे भोर दिसत आहेत. असं वाटतं की जोराचा पाऊस पडणार आहे आणि पडेल सुद्धा, काही सांगता येत नाही. निसर्गाचं चक्र खूप बदललेलं आहे आजकाल. चलो तुळशी माताला जलार्पण करते. तुलसी श्री सखी पापहरणी पुण्यदे नमस्ते नानुते नमो नारायण प्रिये नमो नमो विष्णु प्रियाय नमो नमः. मातेला जलतर अर्पण केलेला आहे. बाकी मी आता घरातच व्यायाम करते. टेरेसवरती नाही जाणार. टेरेसवरती खास सूर्यप्रकाश घेण्यासाठी मी जात असते व्यायाम करायला, पण आज सूर्यनारायण दिसत नाही ढग आल्यामुळे. त्याच्यामुळे मी आज घरातच व्यायाम करते. चला माझा व्यायाम तर झालेला आहे. बाकी बाहेर हलका हलका पाऊस पडायला पण सुरुवात झालेली आहे. हे बघा हलका हलका पाऊस पडत आहे. क्या ही करे ठंड के मौसम में बारिश आ रही है. या इथे फुंडजींनी पण देवपूजा केलेली आहे. नैवेद्य देते देवासाठी. लीजिए फुंडजी, पुरणपोळी खिला दीजिए भगवान को. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा. सर्वांगे हरिचंदनम तुलितम कंठे संस्थावरी. घ्या फोंडजी वाटी दह्यासाठी. फोंडजी जेवण करायला बसलेले आहेत. अभी मैं भी इनके साथ खाना खाने के लिए बैठ जाती हूँ. चमचा दूँ? ठीक है. कहाँ गया चम्मच? लीजिए फोंडजी डब्बा. जल्दी आओ. का असंच म्हणायचं असतं नवऱ्याला जाता वेळेस, बाहेर जाता वेळेस लवकर या. काय ना काही काम लागतं उशीर येतो. म्हणजे मी असं ठरवलं का आज बायको लवकर बोलले उशीर यायचं. चला असं नाही करत मी. मला काही काम धंदा नाही का. बाप रे बाप, आप इतने चिड़के हो गए इतनी छोटी सी बात पे. मला काही काम धंदा नाही का, अमुक नाही का असं बोलतोय तुम्ही. तुला तर म्हणजे ना तुमचे आज जाणबुजून उशीर येतं म्हणते. हा येतात कधी कधी. मी म्हणत असते पुन्हा लवकर या, आपल्या इकडे जायचंय तिकडे जायचंय ना. त्या दिवशी बरोबर उशीर येतात. बरोबर त्यांचं काम निघतं. उनको भी दोष दे के क्या फायदा है ना. तुमच्या कामाला दोष येते ते. आप ठीक है. मुझे हंसी आती है पंडित जी के बातों पे. आहे वेळ आहे. आवजो.
चला फाउंडेशन तर गेलेला आहेत ऑफिसला आणि आता मी पण घरातली कामं करून घेते. आहेत आणि आत्ता जाऊन माझी घरातली सगळी कामं झालेली आहेत. बाकी आत्ता जस्ट सेल्समॅनचा फोन आलेला की मी टी व्ही घेऊन येत आहे म्हणून. म्हणलं ठीक आहे या तुम्ही. तर ते येत आहेत 5 मिनिटांमध्ये. आले आले हे बघ या आरामात आरामात उघडा उघडा. आमचा जुना टी व्ही घेऊन चाललेले आहेत दादा. घरी कामी झाली भिंत. उद्या हा टी व्ही तिथं असणार आहे भिंतीला. काय का दादांना बक्षीस पण मिळत आहे. ओके. जुना टी व्ही घेऊन गेल्यावर भिंत आमची मोकळी मोकळी दिसत आहे. 3-4 वर्षापासून टी व्ही बंद का असते ना, पण भिंतीला आमच्या शोभा होती. तसं तर आमचा टी व्ही चालू कंडिशनमध्येच होता, फक्त हा सेट टॉप बॉक्स खराब झालेला. 3-4 वर्षापूर्वी काय झालेलं, जोरात वीज चमकलेली. त्या विजेमध्ये ना वरचा अँटेना खराब झाला, हा सेट टॉप बॉक्स खराब झाला. त्याच्यानंतर तो आम्ही दुरुस्तच नाही केला. त्याच्यामुळे टी व्ही 3-4 वर्षापासून बंदच होती. शेवटी काल आम्ही स्मार्ट टी व्ही खरेदी केलेली आहे. दुपारचे 3 वाजलेले आहेत आता. बाकी वेळेवर मी कालचे व्हिडिओ एडिट करत बसलेले आणि व्हिडिओ एडिट करते वेळेस माझ्या डोळ्यातून कंटिन्यू पाणी येत होतं. मला ना ॲक्च्युली चष्मा लागलेला आहे, पण मी लावतच नाही. मला ना ते लावायलाच नको वाटतं. कसरच होतं चष्मा लावायचं म्हणलं की. पण आता लावलाच पाहिजे चष्मा, कारण डोळे खराब होऊन जातील अजून. बाकी मी आता कालचा व्हिडिओ अपलोड लावते आणि थोडा आराम करते निवांत. माझ्या मना आलेला आहे आता. आइए स्वागत है मेरे बेटे का, स्वागत है. अरे ये देखिए ये आ गया टीवी आ गया बेटा. अब तुझको पता नाही. बाप रे बाप, एवढी मोठी वस्तू खरेदी केली पण मनाला पत्ता नाही. मनाला माहितच नाही टीवी खरेदी केली. बाप रे कैसा होगा मेरे बेटे का. हे राम, मनात शॉक झाला. काल तुला माहित नाही मी पप्पा गेलेलो नाही. मला माहिती नाही. तुम्ही म्हणले मंदिरात सॉरी भाजी आणायला चाललोय. भाजी ही होती मला काय माहिती. हाय रे, दुपारी गेलेलो मी आणि पप्पा काल. नाही ग, चला मी आता थोडा वेळ आराम करत होते, तेवढ्यात म्हणा आलेला आहे. हात पैर धोलो. हा नाही कुछ नाही बाबा, काय का रे बाळा. मिसळ खाल्ला आम्ही. मिसळ खाण्याला म्हणजे बाळ खूप थकली. सकाळी गेला आता आणि आम्ही ऑडिशन मध्ये. हो भाई धन्यवाद. कॉंग्रॅच्युलेशन. ऑडिशन मध्ये सिलेक्ट झाला म्हणते म्हणा. डान्स असेल कदाचित. सायंकाळचे 5:30 वाजलेले आहेत आता. बाकी म्हणा कॉलेजवरून आल्यानंतर झोपलेला आहे. माझी झोप मोड करून तो स्वतः झोपलेला आहे. काय हे करे. आणि या इथं मी आता शेंगदाणे भाजत आहे आणि एका साईडला माझ्यासाठी दूध उकळायला ठेवलेलं आहे कॉफी करण्यासाठी. आणि या इथं जगन्नाथ भगवानचा प्रसाद पण आलेला आहे. मी परवा दिवशी सवाशीण ठेवलेला आमच्या गोदेवीच्या. तर मामी आलेल्या आणि आमची भाची पण आलेली. तर ते दोघी पण गेलेल्या जगन्नाथपुरीला. तर त्यांनी हा प्रसाद दिलेला आहे. आता हा प्रसाद खाते. जय जगन्नाथ भगवान. दूध पण चांगलं उकळलेलं आहे. अबे डाल देती हूँ कॉफी के कप में. आज शेंगा भाजत भाजत कॉफी पिते. दोनों काम एक साथ करने पड़ रहे हैं आज. कॉफी पिऊन झाल्यानंतर ही तांब्याची पिंप मी स्वच्छ घासलेली आहे. हे बघा किती चकाचक चमकत आहे पिंप. 8 दिवसातून एकदा मी ही पिंप घासत असते. बाकी आता सायंकाळचे 6:15 वाजलेले आहेत. मी आता सायंकाळची पूजापाठ करून घेते आणि आज संध्याकाळच्या स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही मला. आणि सकाळचा स्वयंपाक भरपूर शिल्लक आहे. फक्त आता मला दादूपुरता खिचडी भात करायचा आहे, कारण दादूचं पोट थोडंसं खराब झालेलं आहे आणि मी आमच्या शेजाऱ्यांकडे सवाशीण जेवायला जाणार आहे. त्याच्यामुळे संध्याकाळच्या स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही. आणि आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.